आपल्याला मित्रांचं नाव माहीत असायचं, शिक्षकांची नाव माहिती असायची, आडनाव माहीत नसायचं आणि जात हा तर फार नंतरचा भाग होता. मित्रांनो, कथेप्रमाणे कार्यक्रमात थोडा विलंब झाला, उशिराने सुरू झाला, पण आपल्याला संपवावं मात्र वेळ लागला. त्याच्यामुळे अनेक गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून आपण शेवटच्या 2-3 प्रश्नांकडे येणार आहोत. आणि तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की सर त्यांचा पाठपुरावा करतात, त्यांना घडवतात, म्हणजे उघडधोपड का होईना पण एक छोटासा चांगला आकार त्यांना देतात. त्याचं उदाहरण आपल्या समोरच आहे, कल्पना पाटकर. त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला नुकताच पुरस्कार मिळाला आणि सरांनीच त्यांच्या कवितांवर संस्कार केलेले आहेत. हो, त्यांना देखील मिळाला. क्या बात आहे. या दोघांचं टाळ्या वाजून आपण केलं. आणि सर कायम म्हणजे मला सांगत नाही कारण मी ऐकत नाही त्यांचं म्हणणं आहे, प्रशांत मोहितेंचं पण तेच म्हणणं आहे, पण वसईकर लवकरच त्यांचं सगळं प्रकाशित करणार आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर तुम्ही प्रेम कविता लिहिली, तुमची आम्हाला खूप प्रेम कविता आवडतात. म्हणजे देणारे गर्दनिया गगन तुला तुला म्हणा, किंवा वासाचा पहिला पाऊस आला म्हणजे मृदुगंध आला की, आणि उन्हाचे काय सावलीच्या टोकरीत उन्हाचे गजरे, ह्या अनेक कविता आहेत तुमच्या. मग कधी कधी काय होतं ना की मालिकेचं शीर्षक गीत अशोक बागवे असं वाचल्यावर काही लोकांच्या मनात प्रश्न बिघडले, कारण त्यांच्या वेळी शीर्षक गीत लिहिणं मालिकेचं हे काय एवढं काम महत्वाचं नसतं, कारण त्यातनं ते काय देणार आहे. कारण आपल्याला कवितेतनं गाण्यातनं काहीतरी संदेश लागतो आणि आपला कवितेचा काळ तयार केला चित्रपट संगीताने, मराठी चित्रपट असो त्या गाण्यांनी आपल्याला कवितांची सवय लागली. तर तुम्ही 4 दिवस सासूचे या मालिकेचं शीर्षक गीत लिहिलं, त्यानंतर अनेक लिहिलं, पण हे पहिलं होतं. पण हे पहिलं आणि 13 वर्ष सलग हे चाललं हे ही ती मालिका. तर ते कसं काय तुम्ही लिहिलं आणि काय त्याच्या मागचा किस्सा? हॅलो, त्याची पण एक गंमतच आहे. मी नाटक लिहायला लागलो, एकांकिका लिहायला लागलो, चित्रपट गाणी, नाटकाची गाणी, सिरियलचे शीर्षक गीतं हे अपघाताने झालेलं आहे. मी मागे नाही लागलो कोणाच्या. काय झालं, ती जी सिरियल होती 4 दिवस सासूची, त्याचे व्यवस्थापक का काय ते डायरेक्टर आणि हे ते सगळे एकदा कौशलकडे गेले. कौशली नामदार कौशलकडे गेले, म्हणाले आम्हाला एक मालिका करायची आहे आणि ती सासू आणि सुनेवर आधारित आहे आणि सासू सुन हा अभिजात विषय आहे. अभिजात मराठी तसा अभिजात विषय घराघरातला सासू आणि सून आहे. त्यामुळे त्यावर आम्हाला एक शीर्षक गीत पाहिजे. तर कौशल म्हणाला सर लिहितील, अशोक बागवे सर लिहितील. आता मला काहीच माहिती नाही, त्यांच्यामध्ये झालं पूर्ण सगळं. तर मी म्हटलं पण ते काय म्हणाले माहिती आहे कौशलला की काही का असे ना काही लिहा, पण 4 दिवस सासूचे नाव आले पाहिजे. तर कौशल माझ्यातर्फे काय म्हणाला माहितीये का, हो होईल ना ते येईल. काय त्याला बघा केवढा आत्मविश्वास त्याचा, कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात मराठीत, तो एवढा तो म्हणाला लिहितीलच ते. आणि नंतर मला सांगितलं त्याने की असं सिरियल आहे आणि असं आहे आणि 4 दिवस सासूचे आलं पाहिजे. आणि बघा त्यावेळची गंमत काय होती माहिती का, जे शीर्षक गीत असेल ना ते बोंबलून म्हणतात गायक आणि संगीतकार. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सासूचे आभाळ माया, अरे काय ओरडून जाण्याचं आहे. पण कौशल्य मला गप्पत सांगितली की कुठल्याही सिरियलचं नाव हे बोलून म्हणायचं असतं गायकाने, कारण खिडकीतून शेजाऱ्याला कळलं पाहिजे की सिरियल
चालू आहे. 4 दिवस असून हे अगदी तुमच्या असं लक्षात घेणे संगीत ना प्रसाद ते कवायत काढण्यासारखं आहे. दिवस सासूचे कोण कोणाला झोपटलंय माहिती, पण असं ते होतं. तर मी म्हटलं लिहित की नाही द्यायला काय झालं. दिवस गेले मध्ये. बघा ना, कवीना नेहमी लक्षात ठेवा, कवी आणि गीतकारामध्ये फार फरक आहे. कवी संवेदनेतून ज्यावेळी शब्द निर्माण होतात त्याला कवी म्हणतात, आणि शब्दातून ज्यावेळी संवेदना निर्माण करतो त्याला गीतकार म्हणतात. कारण कविता आतून बाहेर येते, कवी गाणं बाहेरून आले. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आता बैठक झाली असेल, मग निर्माता येईल, मग तो डिरेक्टर येईल वगैरे, सगळे बसतील आणि मग डिस्कस करतील. अजिबात नाही. दॅट इज अ लव्ह अफेअर बिटवीन संगीतकार अँड कवी. निर्माता आणि दिग्दर्शक काय संबंध नाही त्याचा. कौशल्य फक्त आमच्या नाटकाच्या भाषेत वन लाईनर म्हणतात. एक लाईन काय, आता ही सांगायचीच गरज नाही ना. 4 दिवस